वेलकम टू मेजवानी रेसिपीज। आज आपण बघणार आहोत पारंपरिक वालाचे बिरडे। हे बिरडे आपण शक्यतो गणपतीत एकदा तरी बनवतोच। तर बघूया हे पारंपरिक वाटणातील वालाचं बिरडं कसं बनवायचं। यासाठी आपल्याला 2 चमचे तेल लागणार आहे। तेल तापले की त्यात आपण मोहरी घालणार आहोत। मोहरी थोडी तडतडली की त्यात आपण कढीपत्त्याची 4-5 पानं घालायची। त्यानंतर साधारण एक मीडियम बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा तेलामध्ये चांगला सोनेरी रंगाचा मऊ होईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये आपण एक छोटा टोमॅटो जो बारीक कापलेला आहे तो घालणार आहोत। तोही कांद्यासोबत छान परतून घेणार आहोत। टोमॅटो जरा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता ह्यानंतर आपण 1 बाय 1 मसाले ॲड करणार आहोत। त्यासाठी मी सर्वप्रथम अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हिंग आणि 1 चमचा पूर्ण भरलेला घरातलं साधं लाल तिखट, 1 ते 2 चमचे कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याकडे दुसरा कुठला मसाला असेल, मालवणी मसाला, काळा मसाला, तर तुम्ही तोही वापरू शकता। यामध्ये परत एखादा चमचा मी तेल घालणार आहे आणि ह्या तेलावर टोमॅटो आणि मसाले सगळे, कांदा टोमॅटो मसाले सगळे व्यवस्थित परतून घेणार आहे। आता ह्यानंतर मी घरामध्ये तयार केलेलं सुक्कं खोबरं आणि कांदा यांचं वाटण याच्यामध्ये घालून चांगले परतून घेणार आहे। वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत मी ते परतून घेणार आहे। यामध्ये स्वच्छ धुतलेले सोललेले वाल आणि त्याच्यामध्ये बटाटे हे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सर्व मसाला वालाला लागला पाहिजे। व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये नीट ढवळून चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि कुकरचे झाकण लावायचे आहे। आता ह्यानंतर मी साधारण 3 शिट्ट्या काढलेल्या आहेत। त्याच्याहून जास्त शिट्ट्या काढायच्या नाहीत, अदरवाईज वालाचं एकदम पीठ होऊ शकतं, म्हणून 3 शिट्ट्या पुरेशा आहेत। 2 शिट्ट्याही चालतील। आता मी बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि आपलं पारंपरिक वाटण घातलेलं छान असं वालाचं बिरडं तयार आहे की नाही? एकदम सोपी पद्धत। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। घरातलेच मसाले असणार आहेत आणि त्याच्यावरनं आपण हे वालाचं पारंपरिक असं बिरडं तयार केलेलं आहे। व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। थँक्यू फॉर वॉचिंग। थँक्यू।